नमस्कार. आज 16 फेब्रुवारी 2026 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, अर्थसंकल्प दृढ इच्छाशक्तीचे प्रतीक, पंतप्रधानांचे प्रतिपादन, विकसित भारताचा पाया. बातमी स्किप करू शकता. पुढची बातमी आहे, प्राध्यापक भरतीमध्ये ग्रामीण उमेदवारांवर अन्याय, PhD आणि NIRF श्रेणीधारकांना महत्त्व दिल्याची टीका. पाहुयात. राज्यामध्ये प्राध्यापक भरती लवकरच होणार आहे, पण त्याचे निकष बदलत आहेत व निकष बदलल्यानंतर आता ग्रामीण विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊ शकेल अशी चिंता व्यक्त केली जात आहे. मग अद्याप ही पण न्यूज इन प्रोसेस आहे. पुढे जाऊयात. दिल्लीत आजपासून AI परिषद, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध पैलूंवर सत्रांचा समावेश असलेली इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 सोमवारपासून राजधानी दिल्लीमध्ये सुरू होत आहे. परिषदेच्या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये 700पेक्षा जास्त सत्रांचे आयोजन तिथं केले जाणार आहे. ओके, मग आता आजपासून पहा यांचे आर्टिकल चालू होतील, मग आपण एक करून पाहणार आहोत. आजचंच आर्टिकल आलेलं आहे द हिंदूमध्ये, पण ते थोडंसं महत्त्वपूर्ण नाही आहे. ओके, पण लास्ट इयर UPSC प्रिलिममध्ये हा प्रश्न आलेला होता AI समिटबद्दल. ओके, लास्ट इयर AI समिट कुठं भरली होती तर फ्रान्समध्ये भरली होती व तुम्ही जसंच्या तसंच प्रश्न तो आलेला होता. हां, पण त्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला पहा, UK आणि USA यांचा सहभाग तिथं बिलकुल नव्हता. पण UPSCने प्रश्न काय विचारला की UK आणि USAने पण तिथं सहभाग घेतलेला आहे, तर बिलकुल नाही. फ्रान्स आणि इंडिया दोघांनी काय केलं होतं, लीड केलं होतं AI इम्पॅक्टला. मग यावर्षी आता भारत सरकार करत आहे. लास्ट इयरला फ्रान्सने केलं होतं, यावर्षी भारत सरकार. यासोबतच पहा, फ्रान्ससोबत आपण काय केलं आहे, राफेलची डील साईन केलेली आहे. ओके, मग त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इमॅन्युअल मायक्रॉन या दोघांची मीटिंग पण होणार आहे. बायलॅटरल मीटिंग असेल ती पाहूयात आपण, म्हणजे आगामी लेक्चरमध्ये आपल्याला ह्या गोष्टी शिकायच्या आहेत. ओके, एवढं तुम्ही फक्त लक्षात ठेवा, कारण प्रिलिमच्या नजरेतून हे खूप महत्त्वाचं आहे. डन. याच्या पलीकडे आपल्याला जायचं नाही आहे. हां, त्याच्यानंतर एडिटोरियल येणार आहेत. एडिटोरियलमध्ये जे जे महत्त्वपूर्ण पॉईंट आहेत ना, ते मी नक्कीच घेणार आहे. कारण पहा, त्यामध्ये जवळपास 700पेक्षा जास्त वक्ते तिथं चर्चा करणार आहेत. बरोबर. मग 700पेक्षा जास्त जणांची सत्रांमध्ये तिथं चर्चा वगैरे जर केली गेली तर त्यामध्ये काही पॉईंट्स आपल्याला माहिती नसतात पहा, पण जे तज्ज्ञ असतात ना ते नक्की सांगतात. ओके, मग त्या तज्ज्ञांचं भाषण ऐकून आपल्याला तिथं नक्कीच एडिटोरियल येतील व त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. डन. त्याच्यानंतर पुढची बातमी आहे पहा, राज्यातील पहिले ड्रोन क्लस्टर पुण्यात, म्हणजे मागणी ठेवलेली आहे, त्यांनी प्रस्ताव ठेवलेला आहे. प्रस्तावाला कॅबिनेट कडून मान्यता मिळवतात. त्याबद्दल आपण ही पण न्यूज आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. पुढची बातमी आहे, बांगलादेशच्या राजकारणात नवा अध्याय, तारिक रहमान यांचा उद्या शपथविधी. शपथविधीला ओम बिर्ला यांची उपस्थिती. ओके, एवढंच तुम्ही लक्षात ठेवा आज घडीला बांगलादेश आणि इंडियाचे रिलेशनबद्दल. ओके, पण आज एक आर्टिकल आलेला आहे, लगेच आपण लोकसत्तामधील तो आर्टिकल पण पाहणारच आहोत. ही बातमी आत्ताच आपण पाहिलेली आहे, म्हणजे पहा अगदीच खुश आहे, कारण जास्त बातम्या आजच्या न्यूजपेपरमध्ये नाही आहेत. ओके, बेस्ट न्यूज आहे. हां, तर हे पहा, हा आर्टिकल आलेला आहे की बांगलादेशमध्ये सर्वांना माहिती आहे जुलै चार्टर म्हणून असं एक रेफरंडम तिथं घेण्यात आलं, किंवा जे 1972चं आपलं संविधान आहे. ओके, बांगलादेशचं म्हणतोय मी. बांगलादेशचं जे 1972चं संविधान आहे त्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स करणं गरजेचे आहेत का, तर यासाठी त्यांनी डायरेक्टली पहा नॅशनल रेफरंडम घेतलं, म्हणजे जनतेलाच डायरेक्टली विचारलं. आपल्या देशामध्ये कसं आजपर्यंत रेफरंडम झालं नाही. हां, म्हणजे पूर्वी झाले 3 वेळेस झालेलं आहे पहा, आपल्या देशामध्ये रेफरंडम 3 वेळा झालेला आहे. म्हणजे ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तानचं किंवा ज्या संस्थाने होते त्यांचं विलिनीकरण करण्यासाठी आपल्याकडे रेफरंडम झालेला आहे, पण उर्वरित गोष्टींसाठी आपल्याकडे रेफरंडम घेण्यात आलेलं नाही. बरोबर. व पूर्ण ओव्हरऑल इंडियासाठी तर नाहीच नाही आहे. ओके, मग पहा 1972चं संविधान बदलायचं का असं साठी त्यांनी पहा रेफरंडम घेतलं व त्यामध्ये जवळपास 60%पेक्षा जास्त जणांनी काय म्हटलं, यस म्हणून तिथं त्याला मान्यता दिलेली आहे. ओके, मग यस म्हणून मान्यता मिळाल्यानंतर आता त्यांनी काय करणार, संविधानामध्ये काही चेंजेस करणार आहेत. याच्यापूर्वी पण आपण चर्चा केली की त्यांनी आता काय पहा, आता जी संसद त्यांची 1 सभागृहाची आहे ती आता त्यांनी 2 सभागृह करणार आहेत, म्हणजे सिनेट हे त्यांनी वाढवणार आहेत. जसं की आपल्याकडे काय आहे, राज्यसभा वरिष्ठांचं सभागृह ते वाढवणार आहेत. त्याच्यानंतर पहा त्यांची जी लोकसभा, म्हणजे त्याला आता संसद म्हणतात ते. ओके, पर्टिक्युलरली लोकसभेलाच ते संसद म्हणतात. ओके, मग त्या संसदेला त्यांनी काय करणार आहेत पहा, त्यामध्ये 100 महिलांची तिथं राखीव सीट ठेवणार आहेत. ओके, महिलांना तिथं आरक्षण दिलं जाणार आहे, ही पण पॉझिटिव्ह गोष्ट आहे. त्यासोबतच पहा त्यांनी आज जसं आपल्या भारतीय संविधानामध्ये पहा काही शब्द आहेत, जसं धर्मनिरपेक्षता वगैरे आहेत ना शब्द, किंवा प्रेम्बलमध्ये आहेत आपल्या ते शब्द, सॉरी फॉर दॅट. तर अगदी तसंच पहा त्यांनी काय राष्ट्रवाद, समाजवाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षतावाद या 4 मूलभूत तत्वाऐवजी आता समता, मानवता, सामाजिक न्याय आणि धार्मिक सौहार्द ही तत्वे अंगीकारणार आहेत. ओके, कोणते कोणते आहेत पहा परत एकदा, समता, मानवता, सामाजिक न्याय आणि धार्मिक सौहार्द. ओके, ही 4 तत्व ते आता त्यांच्या संविधानामध्ये टाकणार आहेत. डन. त्याच्यानंतर पहा आज घडीला आपण भारतीय असं म्हणतो,
म्हणजे इंडियन, तुम्ही नागरिकत्व जर विचारलात ना तर इंडियन किंवा भारतीय असं सांगतो, बरोबर. मग अगदी तसंच पहा, बांगलादेशचे जे नागरिक होते पूर्वी ते स्वतःला बंगाली म्हणत, मग आता त्यांनी काय ते चेंज करून त्यांनी आणणार आहेत बांगलादेशी. ओके, त्यांचं जे नागरिकत्व आहे ते आता बंगाली होतं ना, ते बंद करून ते काय म्हणणार आहेत, बांगलादेशी आहोत आम्ही. ओके, तर नागरिकत्वामध्ये पण त्यांनी चेंजेस करणार आहेत. तर हे 2-3 थोडेसे चेंजेस आहेत. व सर्वात प्रमुख चेंज काय आहे तर आणीबाणीबाबतचा. ओके, आणीबाणीबाबतचा काय चेंजेस आहेत तर डायरेक्टली आता पहा, आपल्या पण देशामध्ये पूर्वी काय व्हायचं तर डायरेक्टली पंतप्रधानांनी फोन केला राष्ट्रपतींना की बा आपल्या देशामध्ये आजपासून आणीबाणी लावायची आहे, तुम्ही लावायलाच पाहिजे. मग अगदीच पहा, राष्ट्रपती पण तो निर्णय घ्यायचे. मग अगदी तसं बांगलादेशमध्ये पण पूर्वी व्हायचं, पंतप्रधानांचा निर्णय फायनल व्हायचा. पण आता त्यांनी म्हटले की नाही, आता तुम्ही विरोधी पक्षनेत्याला पण तिथं सहभागी करून घ्या. जर तुम्हाला वाटत आहे ना स्थिती आपल्या देशाची नाजूक आहे, मग त्या दरम्यान तुम्ही विरोधी पक्षनेत्याचा पण तिथं सहभाग असावा, जेणेकरून ज्या पद्धतीने शेख हसीना यांनी स्थिती केली होती बांगलादेशी, तसं पुन्हा होऊ नये यासाठी त्यांनी तो निर्णय घेतला की आणीबाणी जर आता देशामध्ये लावायची असेल तर त्यांना विरोधी पक्षाचे जे नेते असतील त्यांची पण तिथं मान्यता घेणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे त्यांच्या सहमतीनेच आता आणीबाणी तिथं जाहीर करता येऊ शकते, अन्यथा नाही. तर हे थोडेसे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. यावरून आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक वाक्य आठवतं की संविधान कितीही बेस्ट असलं तरी तो कोण त्याची अंमलबजावणी कोणतं सरकार करत आहे किंवा कोण त्याची अंमलबजावणी करत आहे यावरून ते वाईट किंवा चांगलं ठरणार आहे. ओके, म्हणजे जर एखाद्या वाईट व्यक्तीने जर त्याचं अंमलबजावणी जर करायचा प्रयत्न केला ना तर तो फक्त संविधानामध्ये लूप होल शोधेल. ओके, व त्याची अंमलबजावणी फक्त वाईट परिस्थितीतूनच होईल. कारण आता अगदी जर तुम्हाला माहिती असेल की तारिक रहमान हे पण काही पूर्णतः दूध के धुले हुए नाही आहे. ओके, मग या स्थितीवरून बांगलादेशचं आता राजकारण किंवा बांगलादेश कशा पद्धतीने पुढे जाईल हे आपल्याला पाहणं गरजेचंच आहे. ओके, मग पाहूयात. पहा, एवढेच तुम्हाला पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. इंटरनॅशनल रिलेशन आता सध्याला चालू होत आहे व हे जे संविधान आहे ना त्यांना 180 दिवसांमध्ये पारित करायचं आहे. सॉरी, याची अमेंडमेंट 180 दिवसांमध्ये पारित करून घ्यायची आहे. त्यांना अगदीच अल्टिमेटम तिथं देण्यात आलेलं आहे. जुलै चार्टर म्हणून नाव आहे पहा याला, परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकेल. ओके, आता बाकी संविधानामध्ये त्यांच्या काय सुधारणा करण्यात येणार आहेत हा प्रश्न विचारला जाणार नाही, परंतु त्याचे भारत देशावरचे परिणाम नक्की विचारले जाऊ शकेल. कारण याच्या पूर्वी पहा, म्यानमारबद्दल पण प्रश्न विचारलेले आहेत बरं UPSCने. इंटरनॅशनल रिलेशनसाठी थोडंसं आपल्याला पर्स्पेक्टिव्ह चेंज करावा लागेल. ओके, काळजी करू नका, जसं जसं पुढे जाऊ ना तसं तसं मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगणारच आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, राहुल गांधींचे करायचे तरी काय. पॉलिटिकल ऑब्झर्वर या नात्याने हा आर्टिकल बेस्ट आहे, तसं काही नाही आहे यामध्ये. शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता, पण मला पूर्वीचा आर्टिकल वाचायचा आहे, शहरी नद्यांचे आत. UPSC परीक्षेमध्ये आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा GS1 जिओग्राफीमध्ये पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा, नद्यांचं जे सध्याला ऱ्हास पावत आहे याबद्दल काही केस स्टडी आहेत का आपल्याकडे, तर अगदीच आहेत. पहा, तुम्हाला माहिती असेल की आता अगदीच हा आपला प्यारा भारत आहे. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आपण पहिल्यांदा शिकतो. ओके, भारतीय इतिहासाला ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करताना त्यावेळेस सिंधू नदी प्रणाली अशा पद्धतीने आहे व सिंधू नदी प्रणालीवरती काय पहा, अगदीच तिथे सिंधू संस्कृती वसलेली होती, बरोबर. मग हे अशा पद्धतीने सिंधू संस्कृतीची ठिकाणं आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर गुजरातमध्ये पण काही ठिकाणं आहेत, बरोबर. मग पाकिस्तान आणि गुजरात मध्ये आपल्याला काय सिंधू संस्कृतीची काही अवशेष सापडलेली आहेत. ओके, बरोबर, किंवा शहरं होती ती, बरोबर. मग इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन हे कोणत्या नदी किनारीच बसलेलं होतं, बरोबर आहे. मग सिंधू नदीच्या ठिकाणी सिंधू नदीच्या किनाऱ्यावरती सिंधू संस्कृती बसलेली होती. किंवा आज घडीला आपण पहा, मोठी मोठी जी शहरं आहेत ती अगदीच नदीच्या ठिकाणीच बसतात किंवा नदीच्या किनाऱ्यावरतीच बसतात. नदीच्या किनाऱ्यावर किती का बसतात तर पहा, हे पूर्वीपासूनच आहे. ओके, पाण्याची सुविधा, त्यानंतर शेतीची व्यवस्था, ह्या सर्व गोष्टींचं तुम्ही जर आकलन केलं ना तर आपल्याला समजतं की संस्कृती ही नदी किनारीच बसते, बरोबर. मग अगदी पहा, तिथून आपली संस्कृती चालू झाली किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनपासून आपली संस्कृती चालू झाली. मग पुन्हा वैदिक कल्चर आलं. पहा, वैदिकपासून पुन्हा इंग्रज भारतात आले, इथपर्यंत आपण डायरेक्टली जंप केलेले आहोत, बरोबर. मग इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी काय घेऊन आले आपल्या देशामध्ये तर औद्योगिक क्रांती घेऊन आले, बरोबर आहे. मग औद्योगिक क्रांती घेऊन आल्यानंतर पहा, त्यांनी डायरेक्टली मशीन्स घेऊन आले, त्यानंतर इंडस्ट्रीज घेऊन आले, बरोबर. मग मशीन्स इंडस्ट्रीज वगैरे घेऊन आल्यानंतर अगदीच पहा, आपल्याला त्याच्यासाठी जी रॉ मटेरियल आहे ते आपण प्रोव्हाइड करू लागलो इंग्रजांना व ते आपल्या देशातून पलायन करून काय पहा, तिकडे जाऊन ते रॉ मटेरियलचं अगदी पक्कं माल ते आपल्या देशामध्ये आणून विकत वगैरे होते. मग अशा पद्धतीने ट्रेडिंग वगैरे चालत होती. मग हे करत करत पहा, 1947 उजाडला व आपला भारत देश स्वतंत्र झाला. मग भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आले 5 इयर प्लॅन. ओके, मग 5 इयर प्लॅन नंतर अगदी पहा, आपल्या
मध्ये काय आणल्या गेल्या पहा, इंडस्ट्रीज वगैरे आणल्या गेल्या. ओके, जे ब्रिटिशांनी जे रेल्वे वगैरे दिलेली होती आपल्याला, मग ती त्याचं पुढचं व्हर्जन वगैरे आपण चालू केलं गेलं इथं, बरोबर. मग हे सर्व सुरळीत चालू होतं. मग ती पहा रोजगार म्हणजे ग्रामीण भागामध्ये रोजगार मिळेनाशी झाली. मग यासाठी पहा जी ग्रामीण भागातील जी जनसंख्या आहे ती कुठं शहरी भागांमध्ये स्थलांतर करू लागली, बरोबर. मग स्थलांतर जर होत असेल एखाद्या प्रदेशातून दुसऱ्या शहरांच्या ठिकाणी वगैरे, तर काय होतं पहा, त्या शहरावरती ताण यायला लागला. मग ती पहा आता अगदी हा शहर वसलेला आहे व याच्या बाजूने पहा ही नदी गेलेली आहे. ओके, शहराची लोकसंख्या इथं आहे पण इथून बाजूने नदी गेली. मग पहा आता दुसऱ्या प्रदेशामधून इथं काय येऊ लागली पहा, लोकसंख्या इथं येऊन वसू लागली, बरोबर. पण इथं जागा कमी पडली, मग ही जनसंख्या कुठे येऊन या बाजूला पण शिफ्ट झाली पहा. मग तरी पण हा लोड जनतेचा वाढतच राहिला. मग पहा ही जी नदीमधून गेलेली होती ना ती पण कमी पडायला लागली व ह्या नदीचं पुन्हा काय झालं पहा, अगदीच जी नदी होती पूर्वी त्याचा बारीक ओढा तिथं तयार झाला, बरोबर. मग अगदी असं करत करत पहा त्या नदीवर ताण निर्माण झाला व नदीवर ताण आला म्हटल्यानंतर पुन्हा पहा अगदी काही दिवसानंतर ही नदी नाहीशीच झाली व ती एक नाला स्वरूपात किंवा फक्त एक पाईपलाईन त्यामध्ये टाकण्यात आली व अगदी अशा पद्धतीने तिथं नदी काय झाली, लुप्त झाली. ओके, आज घडीला हीच सिच्युएशन आपल्या प्रत्येक शहरांमध्ये दिसत आहे. ओके, पूर्वी जी नदी होती ना ती आता नाली तरी बनलेली आहे किंवा एक ओढा तरी बनलेला आहे, म्हणजे छोटीशी काय तिथं पाईपलाईन तरी टाकलेली आहे. हे सर्व झालेलं आहे व यामधून पहा शहरीकरणामुळं नदीचं पूर्ण इथं लुप्त होत गेली. ओके, हे एक झालं रिझन स्थलांतराचं. त्यानंतर दुसरं रिझन आहे पहा प्रदूषणाचं किंवा एक इंडस्ट्रियलायझेशनचं. आता प्रदूषणाचं किंवा इंडस्ट्रियलायझेशनचं आपण उदाहरण कसं देऊ शकतो, आता पहा हीच नदी आहे. ओके, हीच नदी आहे व इथे एक इंडस्ट्री स्थापन झालेली आहे पहा. मग ह्या इंडस्ट्रीचं जे पाणी आहे, जे सांडपाणी असतं ते कुठं सोडण्यात येतं, तर अगदीच पहा ह्या नदीमध्ये सोडलं गेलं. ओके, त्यानंतर शहरामधील जे सांडपाणी आहे ते पण नदीमध्ये सोडलं गेलं. मग हे असे प्रत्येक गोष्टीचं जे सांडपाणी आहे किंवा अगदीच ज्या काही अन्य प्रदूषके वगैरे आहेत ते कुठं सोडण्यात आली, फक्त नदीमध्ये सोडण्यात आली. मग नदीमध्येच सोडण्यात आल्यामुळे प्रॉब्लेम काय झाला पाहता, नदी अगदीच गच्च भरून लागली किंवा अगदी जर त्यामध्ये प्लास्टिक वगैरे जर आली किंवा कचरा जर जास्त पडला तर अगदी पहा नदी पूर्णतः तिथं नाहीशी झाली किंवा नदी लुप्त झाली. मग अशा पद्धतीनेच आपल्याकडे काय झाल्या पहा, नद्या लुप्त झाल्या. पण आज घडीला जर तुम्ही पाहिलात किंवा 2014ची जर निवडणूक पाहिलात तर अगदी विकास या गोष्टीवरच लढली होती. किंवा आज घडीला आपण पहा ना तुम्ही महानगरपालिकेच्या जे निवडणुका झाल्या त्यामध्ये पण विकास 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 हाच शब्द तिथं ठेवण्यात आलेला होता व त्यामुळेच पहा अगदी जे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे ते पण आपण विकासासाठीच तिथं दान करत होतो. मग थोडंसा वापस येऊया आता परत आपण, म्हणजे थोडंसं विकासाकडे जायचं नाही आहे पण वापस यायचं आहे. म्हणजे अगदीच पहा तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक गोष्टीमध्ये विकास आपण आणतो व विकास आणत असताना आपली नदी जी आहे ती लुप्त होत असते. मग ही नदी लुप्त होत असताना काही जनता जी आहे ती अगदीच जागृत वगैरे असते. जसं नर्मदा बचाव आंदोलन झालं, त्याच्यानंतर अगदी सक्सेसफुल झालेलं आंदोलन पण आपल्याला माहिती नसलेलं एक आंदोलन आहे पहा, सरस्वती बचाव आंदोलन. ओके, किंवा सरस्वती नदीचं एक आंदोलन झालेलं होतं कुठे, कोलकातामध्ये. सरस्वती नदी बचाव आंदोलन जे आहे पहा ते 1998चं आहे. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. ज्यावेळेस UPSCमध्ये तुम्ही आन्सर रायटिंग करणार आहात किंवा हे जे केस स्टडी लिहिणार आहात ना त्यावेळेस तुम्हाला फुल मार्क इथून मिळणार आहेत. ओके, तसंच एक पुण्यामधलं पण आंदोलन आहे पहा, पुण्यामध्ये जीवित नदी आंदोलन आहे. पण जीवित नदी आंदोलनाबद्दल आपण पुढल्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. पण आज घडीला आपल्याला काय करायचं आहे तर सरस्वती नदी बचाव आंदोलन याबद्दल चर्चा करायची आहे. मग पहा 1980-90च्या दशकामध्ये कोलकाता मेट्रोचं काम चालू होतं. मग कोलकाता मेट्रोचं काम चालू असताना पहा तिथे जे वर्कर्स आहेत ते वर्कर्स ना येऊन सरस्वती नदीमध्ये राहू लागले. म्हणजे अगदी पहा सरस्वती नदी म्हटल्यानंतर अगदी नदीचं पाणी आटलेलं होतं. ओके, व गाळाचा तिथं प्रदेश होता व तिथं झोपडपट्टी बांधून वगैरे तिथं वर्कर्स तिथं राहू लागले होते 1980-90च्या दरम्यान, बरोबर आहे. मग ती मेट्रोचं काम चालू होतं, हे सर्व काही तिथं काहीच प्रॉब्लेमॅटिक वगैरे सिच्युएशन नव्हती पहा. पण जसं जसं मेट्रोचं काम पण संपलं पण तरी देखील ती जी वर्कर्सची संख्या आहे किंवा जे स्थलांतर आहे ना तिथं जास्त दिवसेंदिवस वाढूच लागलं. ओके, दिवसेंदिवस हे स्थलांतर वाढतच होतं व जी सरस्वती नदी होती ती पूर्णतः छोटी होती. ओके, म्हणजे अगदी पहा बाजूचा प्रदेश काबीज केला गेला व नदीचं तिथं नदी लुप्त होण्याच्या मार्गावर तिथं राहिली होती. मग त्या दरम्यान आले पहा इलेक्शन्स. ओके, मग इलेक्शन आल्यानंतर जे पश्चिम बंगालमधील जी जनता आहे तेथील जे स्थानिक पक्ष वगैरे आहेत ना त्यांनी काय म्हटले की नाही आता आपण काय करूयात, हे जे अतिक्रमण झालेलं आहे सरस्वती नदीवरचं आम्ही ते अतिक्रमण हटू, यासाठी तुम्ही आम्हाला मत द्या. मग तिथून चालू झाली पहा चळवळ व 1998मध्ये पहिल्यांदा तिथं काय झालं पहा, सरस्वती बचाव आंदोलनाची तिथं स्थापना झाली 1998मध्ये. ओके, मग इथूनच पुढे काय झालं, पश्चिम बंगालमध्ये अगदी जे कोणती राजकीय पार्टी आहे ना त्या राजकीय पक्षांनी जे नद्या वगैरे आहेत त्यांना पण तिथं स्थान दिलं त्यांच्या
पॉलिटिकल पार्टीच्या मॅनिफेस्टोमध्ये किंवा इलेक्शनमध्ये त्यांना स्थान दिलं की बाबा आम्ही नदीचं पुनरुज्जीवन वगैरे करू, नदीबद्दल जे नदीच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे ते मी नक्कीच हटवू, मग यासाठी तुम्ही आम्हाला मतदान करा. मग या गोष्टींवरती तिथं पहा पश्चिम बंगालमध्ये इलेक्शन लढवले गेले. व अगदीच पहा 2008मध्ये न्यायालयाने अतिक्रमणावर कारवाईचे आदेश दिले व सरस्वती नदीतील अतिक्रमणाला काही प्रमाणात तिथं चाप बसला व आता ती नदी मोकळा श्वास घेत आहे. ओके, हे बेस्ट उदाहरण तुम्हाला सांगता येईल. म्हणजे अगदीच 1998 ते 2008 या दरम्यानची ती लढाई होती. 10 वर्षामध्ये त्यांनी नदीचं पुनरुज्जीवन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. ओके, ही बेस्ट केस स्टडी आहे. फक्त तुम्ही एवढं मी जे पॉईंट सांगितले तेवढं लिहिलात तरी मोर दॅन सफिशियंट आहे. म्हणजे तुम्हाला चांगले मार्क तिथं नक्कीच मिळतील. आता हा पॉईंट जे आहे ते निबंधमध्ये पण तुम्ही लिहू शकता. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. पहा बाकी उर्वरित बातम्या आपल्यासाठी गरजेच्या नाहीत. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं संपतो. नेक्स्ट आहे द हिंदू. द हिंदूमध्ये पण पहा हा आर्टिकल तुम्हाला स्वतःहून रीड करायचा आहे. स्वतःहून म्हणजे काय, एक होमवर्क असेल तुम्हाला. इंडियन सायंटिफिक सर्व्हिस, जसं इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस IAS असतं, त्यानंतर इंडियन पोलीस सर्व्हिस IPS असतं, अगदी तसंच इंडियन सायंटिफिक सर्व्हिस व्हावं का याबद्दलचा हा आर्टिकल आहे. बेस्ट आहे पहा. म्हणजे तुम्हाला पण माहिती असेल की राज्यसभेचं एक फेमस कर्तव्य किंवा म्हणजे त्यांचं आद्य कर्तव्य कोणतं आहे, तर स्टेटचं रिप्रेझेंटेशन ते देतात. बरोबर, स्टेटचं रिप्रेझेंटेशन देत असतानाच ते काय करतात, त्यांच्याकडे एक पॉवर आहे ऑल इंडिया सर्व्हिसेसची स्थापना करणं. बरोबर, मग राज्यसभेमध्ये जे खासदार बसलेले आहेत त्यांनी ऑल इंडिया सर्व्हिसेसची स्थापना करत असताना इंडियन सायंटिफिक सर्व्हिसची स्थापना करावी का याबद्दलचा तो आर्टिकल आहे. ओके, आता अगदीच हा प्रश्न डायरेक्टली तर विचारला जाणार नाही, परंतु तुम्हाला काही पॉईंट माहिती असणं गरजेचं आहे किंवा इथं पण आपण काम करू शकतो यासाठी हा आर्टिकल महत्त्वाचा आहे व एकदम सुटसुटीत आहे. त्यामुळे पहा तुमचं रीडिंग कम्प्रेन्शन पण इथून होऊन जाईल. या नात्याने ही तुम्हाला होमवर्क देत आहे मी. ओके, डन. त्याच्यानंतर पहा अ कॉमन फ्रेमवर्क टू बिल्ड ट्रस्ट इन AI इन एशिया. हा आर्टिकल आपल्यासाठी बिलकुल आवश्यकतेचा दिसत नाही पहा. म्हणजे यामध्ये तेच पॉईंट वगैरे परत आलेले आहेत व इथं मान्य केलेलं आहे पहा की सध्याला इंडियाला ऑपॉर्च्युनिटी आहे. ते आपल्याला पण माहिती आहे पहा. सध्याला 16 तारीख ते 20 तारखेमध्ये काय आहे आपल्याकडे, इंडिया इम्पॅक्ट समिट आहे. बरोबर, मग इंडिया इम्पॅक्ट समिटमध्ये भारत देशाचं प्रदर्शन कसं असेल त्यावर आता गोष्टी अवलंबून असणार आहेत. ओके, आपल्याला फक्त पॉईंट मांडून पहा, लगेच दुसऱ्या दिवशी पण तुमचा पेपर नाही ना, थोडंसं थांबा. पहा, एखादी जर भारत सरकारने निर्णय घेतला ना तर तो निर्णय कशा पद्धतीने लागू होईल याबद्दल आपल्याला चर्चा करता येईल. आणि आता परीक्षेला पण तसं फक्त प्रिलिमला विचारलं गेलेलं होतं लास्ट इयरला. मग त्यानिमित्ताने तुम्ही अगदी झोप उडून हे करू नका की बाबा AI इम्पॅक्टमध्ये काय झालं वगैरे. निश्चित राहा, थोडंसं ठराव जरुरी आहे. हे झाल्यानंतर आपण नक्कीच पाहणार आहोत. त्याच्यानंतर डेथ सेंटेन्सबद्दलचं एक आकडेवारी आली होती, हैदराबाद युनिव्हर्सिटीने स्टडी केली होती पहा. ती आकडेवारी आपण ज्याच्यापूर्वीच डिस्कस केली आहे, त्यामुळे मी या न्यूजला परत एकदा चर्चेला घेत नाही आहे. तुम्ही प्लीज रेग्युलर राहा, म्हणजे हे न्यूज तुम्हाला नक्कीच समजून येतील. डन. त्याच्यानंतर परत आर्टिकल आलेला आहे, ॲम्बिग्युटीज इन इंडिया US ट्रेड डील. परत तोच आर्टिकल पहा. मी म्हणजे अगदी तुम्ही पण कंटाळून गेला असाल, पण मी आता त्याला थांबवतोच आहे. त्यानंतर शेवटचा आर्टिकल महत्त्वाचा आहे, व्हॉट आर बायोबेस्ड केमिकल एन्झाईम्स. UPSCचा फेवरेट टॉपिक आहे किंवा UPSCला यावरून प्रिलिमला प्रश्न नक्की विचारले जातात पहा. तर बायोबेस्ड केमिकल्स आर इंडस्ट्रियल केमिकल्स प्रोड्युस्ड युझिंग बायोलॉजिकल फीडस्टॉक्स लाईक शुगरकेन, कॉर्न, स्टार्च ऑर बायोमास रेसिड्यूज. ओके, म्हणजे पहा, बायोलॉजिकल ज्या वस्तू आहेत त्याचा वापर करून जे काही केमिकल एन्झाईम तिथं तयार केले जातात ना इंडस्ट्रियल सेक्टरसाठी, त्याला आपण बायोबेस्ड केमिकल एन्झाईम असं तिथं म्हणतो. ओके, कारण त्याचं बेस कोणतं आहे तर बायो आहे. ओके, जसं की पहा कॉर्न किंवा ऊस. ओके, ऊस, मक्का यापासून जे काही तयार केले जाणारे केमिकल्स आहेत, जसं की पहा अगदी आपल्याकडे इथेनॉल आहे. इथेनॉल कसं आहे, बायोबेस्ड केमिकल आहे. ते कशावरून, तर अगदी पहा शुगर केनपासून ते बनतं किंवा मक्यापासून. ते आता USA जर तुम्ही पाहिलं ना तर मक्यापासून इथेनॉल बनतं. ओके, मग ते बायोबेस्ड केमिकल एन्झाईम आहे किंवा बायोबेस्ड ते केमिकल आहे. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. मग यासाठी UPSC प्रश्न विचारते की खालीलपैकी कोणते बायोबेस्ड केमिकलमध्ये यूज केला जातो. शुगर केन यस, त्यानंतर कॉर्न यस, स्टार्च यस, बायोमास रेसिड्यू यस. ओके, ही 4 पॉईंट तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. UPSC अशाच पद्धतीने 5 पर्यायाचे प्रश्न वगैरे विचारले याच्यापूर्वी, किंवा अगदी 3 पर्यायवरी देईल व 4था पर्याय असेल ऑल ऑफ दी अबव. यस, ऑल ऑफ दी अबव इज द आन्सर तुमचं. डन. त्याच्यानंतर अगदी फक्त हे भारतातच आहे का तर नाही, युरोपियन युनियनने पण याबद्दल भरपूर काम केलेलं आहे. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर पहा, इंडिया हॅज प्रायोरिटाइज बायोबेस्ड केमिकल एन्झाईम
ॲज अ प्रायोरिटी एरिया अंडर द डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी पॉलिसी. ओके, बायो E3 पॉलिसी अंतर्गत भारत सरकारने आता काय केलं आहे पहा, त्याला प्रायोरिटी दिलेलं आहे. व तुम्हाला माहिती असेल इथेनॉलला आपण जास्त प्रायोरिटी दिले आहे. जे 2030पर्यंत आपले टार्गेट होते ना, ते 2025मध्येच आपले टार्गेट पूर्ण झालेले आहेत. ओके, त्यामुळे लास्ट इयरला वादंग पण झालेलं होतं पहा, व त्यावरून बॅकवर्ड लिंकेजेसला हा प्रश्न नक्की बनू शकतो. तर प्लीज हे पॉईंट जे मी सांगितलेले आहेत बायोबेस्ड जे केमिकल्स आहेत ते थोडंसं लक्षात ठेवा, किंवा परीक्षेमध्ये तुम्हाला जरी आठवत नसेल ना हे 4 केमिकल्स हे जे 4 फीड स्टॉक आहेत ते जरी आठवत नसतील ना, तर तुम्ही स्वतःहून विचार करा की यापासून काही केमिकल वगैरे बनू शकतं का. जर बनत असेल ना तर बिलकुल यस तिथं उत्तर तुम्ही देऊ शकता. ओके, तर आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.